आजचा कार्यक्रम हा खरंच अत्यंत माझ्यासाठी हृदयस्पर्शी आणि अत्यंत इमोशनल असा आहे. लातूरमध्ये एक प्रश्न मला नेहमी यायचा, मॅडम तुम्ही नेहमी हसतमुख कशा असतात आणि एनर्जेटिक कशा असतात. माझ्या प्रवासात नेहमी मला आकाश, स्वातंत्र्य आणि आनंद आणि नेहमी हसतमुख ठेवणारा माझा सहकारी आणि जीवनाचा साथीदार आज माझ्याजवळ जो आहे असे मिस्टर माझे गणेश घुगे. लातूरला मिळालेले नूतन जिल्हाधिकारी. असं म्हणतात सीझन नेहमी बदलत असतात. जसं मी बोलकी नेहमी इकडे तिकडे असणारे आता अत्यंत स्मित हास्य करणारे, अत्यंत मृदू स्वभावात बोलणारे, पण किंबहुना माझ्याही पेक्षा तेवढ्याच ताकदीने कार्यक्षम कार्य करणारे माझे सहकारी, माझा मित्र आणि ज्यांना मी नेहमीच बघत आली आहे की अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी ठसा पाडलेला आहे आणि भविष्यातही ते याच दमदार पद्धतीने काम करतील याची मला खात्री आहे. असे डॉक्टर भरत भास्टेवाडजी. दोन व्यक्ती असतात जिल्ह्यात प्रमुख, जिल्हाधिकारी आणि एसपी, आणि कर्तव्यामध्ये काम करत असतो. अगदी 9 ते 10 महिन्यापूर्वी एसपी आपल्या जिल्ह्याचे अमोल तांबे रुजू झाले आणि सुरुवातीला औपचारिक आणि त्यानंतर आज जास्त बोलता येणार नाही मला त्यांच्याबद्दल, कारण त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत कार्य करताना कधी 2 वर्ष, कधी 3 वर्ष आम्ही एकेका जिल्ह्यामध्ये काम करत असतो, पण शिदोरी मात्र नात्यांची घेऊन जात असतो. तर आज मी लातूरमध्ये लातूरकरांच्या प्रेमासोबत माझा छोटा भाऊ म्हणून आपलं नातं हे पुढे नेत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आज मला असं वाटतं की राहुल आणि मानसी खरं तर या ठिकाणी जॉईन झाले. पहिला जो अनुभव असतो खरंच अवघड असतो. आपण सगळे मराठी भाषिक आहोत, आपण एकमेकांना कुठेतरी ओळखत असतो. परराज्यातून येऊन आपल्यामध्ये मिसळणं, आपली भाषा अवगत करणं आणि मग कार्य करणं हे खरंच कठीण असतं, पण अत्यंत आपल्यालाही मराठी रिवाईज करावी लागणार आहे. अशा पद्धतीने या दोघांनी या ठिकाणी आज माझ्याबद्दल भरभरून बोलले आणि मला खात्री आहे की पुढच्या प्रशासकीय कार्यात इतक्या लहानपणी झालेले हे भविष्यात चीफ सेक्रेटरी वगैरे पर्यंत जाण्याचं त्यांचा योग आहे आणि खूप चांगलं कार्य ते या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे माझा खूप वर्षांचा प्रवास जो आहे ते ज्यांनी आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी अनेक आम्ही कटू आणि गोड अनुभव एकत्रित सोबत गेल्या, जसे लातूर नेहमी ज्यांच्यावर प्रेम करतं असे गव्हाणीजी, माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेला सगळा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन परिवार, महसूल परिवार, प्रत्येक लातूरकर, डॉक्टर्स, वकील, साहित्यिक, प्रशासनातले सर्व लोक, ज्युडिशियरीतले लोक, सर्व परिवारातील लोक, भटके विमुक्त कार्य करताना आलेले कॉमन किती लोकांचं मी महिला आहेत, भरभरून प्रेम करणारे अबालवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकार बंधूंनो. आज मला वाटत नाही की मला जास्त बोलता येईल, कारण जिल्हाधिकारी म्हणून मी वर्षा ठाकूर घुगे म्हणून हा माझा तुमच्याशी असलेला शेवटचा संवाद असला तरी वर्षा ठाकूर घुगे म्हणून माझं आणि तुमची हृदयाची नाळ जी आम्ही जपली आहे आणि तुम्ही पण जपली आहे ती कायम राहणार आहे याची मला खात्री आहे. माझ्या कार्याबद्दल इथं खूप भरभरून बोललं गेलं, त्याबद्दल मी आता काही सांगणं उचित राहणार नाही. मग त्यामधला बीपीसी असेल, भटके विमुक्त असेल, आमचे अवॉर्ड्स असतील, पण मला प्रत्यक्षतः जर वाटलं तर सगळ्या अवॉर्ड्स, 1 डझन अवॉर्ड असतील, याही पेक्षा मी सगळ्यात मोठा जो अवॉर्ड मिळवला आहे तो म्हणजे तुमच्या हृदयामध्ये स्थान. आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा अवॉर्ड मी या ठिकाणून घेऊन जाते. अनेक आज आपल्यामध्ये 2 तारखेला ऑर्डर आली आणि कागदोपत्री पाहिलं तर हा फक्त एक सीटीसी हस्तांतरणाचा प्रवास असतो, पण त्याही मनाने पाहिलं तर हा एक जिव्हाळ्याचा, एक अनेक कार्यप्रणालीमध्ये काम करताना असलेल्या अनुभवाची शिदोरीचा, हा मिनिटामध्ये देणारा हस्तांतरणाचा प्रवास असतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला एवढं सांगावंसं वाटेल, मी नेहमी सांगत आली आहे
इथं बसलेले प्रत्येक चेहरा मी इथून 90% माणसांची नावं मी इथून सांगू शकते आणि मला वाटते ती माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी पावती आहे. आज माझ्या मागे बसलेले ज्यांनी हा कार्यक्रम तेवढ्याच ताकदीने जॉईन केला, या ठिकाणी नेटके असतील, आमचे RDC, माझे प्रत्येक SDM असतील, आता सगळ्यांची नावं घेत नाही, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, तलाठी, कोतवाल, नायब तहसीलदार, कर्मचारी संघटना, एकेरी बोलले मी तुम्हाला, त्यावर टीका टिप्पणी पण झाली, पण त्या एकेरी बोलण्यामध्ये माझा अधिकारपेक्षा माझं प्रेम जास्त होतं आणि एक महिला अधिकारीचे वाचते तेव्हाच अशा गोष्टी घडतात. कारण संवेदनशीलता आणि ममत्वाने कणखर बुद्धीने काम करताना सुद्धा तो प्रभाव आपला कायम ठेवू शकतो, अशी एक जात्याच आमच्यामध्ये एक तो गुण असतो. पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून बघताना हे कार्य सोपं नव्हतं. याला अनेक कारण महिला जिल्हाधिकारी कशा असतील सुरुवातीला सगळ्यांच्या मनात असेल, आमच्या मधनं इथं बसलेले 5-6 लोक सांगतील, पृथ्वीराज गेल्यावर म्हटलं अरे आपल्याला जातून बोलता येईल का महिलेशी. अशा एका संभ्रमातून लातूरमध्ये 40 वर्षानंतर एक महिला जिल्हाधिकारी जॉईन झाली. पण मी पहिल्याच बैठकीत सांगितलं की मी पहिले जिल्हाधिकारी आहे आणि त्यानंतर महिला हे माझं ऍडिशनल फ्लेवर आहे आणि त्या पद्धतीने मी सगळ्या ठिकाणी राहिले. मग तो पूर असेल, दुष्काळ असेल, वेगवेगळ्या कामांमध्ये असणारे प्रसंग असतील, या ठिकाणी टीम बिल्डिंगवर माझा नेहमी विश्वास होता. या ठिकाणी म्हटलं गेलं की आमच्यावर कार्यवाही केली नाही किंवा आम्हाला नोटीस सुद्धा दिली नाही. मला वाटतं ब्लडलेस ऑपरेशनवर माझा जास्त विश्वास आहे. एखादं कार्य करताना ब्लड भी ना आए और ऑपरेट भी हो जाए, या पद्धतीने मी कार्य करत गेले. कधी कधी बोलण्यातून प्रखरता जास्त असायची, अग्रेशन असायचं, पाठपुरावा खूप जास्त असायचा, पण त्या मागची भूमिका तुम्हाला सगळ्यांना माहित होती आणि म्हणून तुम्ही कधी कुणी विरोध केला नाही. तुमच्या प्रत्येकाच्या परिवारात मधला मेंबर्स मन मला कनेक्टेड होते आणि म्हणून जितके अवॉर्ड्स किंवा जितकी स्तुती या प्रशंसा मिळाली आहे ती निश्चित माझी नाही, ती तुमच्या प्रत्येकाची आहे. मी या ठिकाणी प्रांजळपणे या ठिकाणी मानते. हे सगळं करत असताना आज खूप बोललं गेलं या ठिकाणी माझ्याबद्दल. तर मी एवढी अनेक जिल्हाधिकारी त्यांच्या कर्तव्यपूर्तीचं काम करत असतात. अनेकदा पत्रकार बंधूंनी सुद्धा माझं कार्य महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत अग्निदिव्य होतं, पण माझ्या अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर आपण त्या सहज त्या ठिकाणी मार्ग काढू शकलो. कुठल्याही स्तुती सुमनाने किंवा प्रशंसेने मी कधी हुरळून गेले नाही. माझे पाय जमिनीवर ठेवण्याचे संस्कार मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले आहेत. पण मी याही ठिकाणी प्रखरपणे हेही सांगू शकते, कधी कुठल्या टीका टिप्पणीने माझी मनस्थिती सुद्धा ढासळली नाही. लातूर एक आगळं वेगळं शहर आहे. लातूरची माणुसकी, लातूरची संस्कृती, लातूरची विचारधारा आणि लातूरचं प्रेम याला तुलनाच आहे. जे लातूरमध्ये येतं ते लातूर मधलं होऊन राहतं. मला असं वाटलं होतं संभाजीनगर आणि नांदेड हीच माझी खरी कर्मभूमी आहे, पण आज जाताना मी विश्वासाने सांगू शकते कांकणभर जास्तच प्रेम तुम्ही लावलं, मी लावलं. आणि म्हणूनच या टीका टिप्पणीमध्ये मला अजून सांगावंसं वाटेल, 99% चांगल्या गोष्टी असल्या, एक आंबा जर त्या टोपलीमध्ये सडका असेल ना तर तो सगळा आंबा पूर्ण टोपली सडकी होते. आणि म्हणून लातूरची संस्कृती खूप मोठी आहे. या ठिकाणी मला रोडे साहेबांनी एक माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस एक वाक्य खूप चांगले बोलले होते. लातूरची संस्कृती, लातूरची विचारधारा चांगली होण्यासाठी आपण सुद्धा सजग असलं पाहिजे. त्याने म्हटले होते, ये दुनिया इसलिए बुरी है, यहाँ पर बहुत ज्यादा बुरे लोग होते इसलिए नहीं, बल्कि ये सही है कि यहाँ बुरे लोग ज्यादा है लेकिन अच्छे लोग खामोश है. आणि मला ते खूप भावलं. आज खर तर प्रत्येक व्यक्ती, साहित्य असेल, अकॅडमिक असेल, लातूर जिल्हा म्हटलं तर दुष्काळ, लातूर जिल्हा म्हटलं तर ट्रेननी येणारं पाणी, लातूर जिल्हा म्हटलं तर दुसरी ओळख एज्युकेशन पॅटर्न, इतके मेडिकल मधले डॉक्टर्स निर्माण करणारे लोक, लातूर जिल्हा म्हटलं तर सोयाबीनचा सगळ्यात मोठा
म्हणजे उत्पादन करणारा जिल्हा. लातूर जिल्हा म्हटलं तर वेळ अमावस्यासारखी एकच गोष्ट फक्त लातूरमध्ये होणारा जिल्हा. लातूर जिल्हा म्हटलं तर लातूरची नाळ न सोडणारा जिल्हा. प्रत्येक लोक काय म्हणतात, आमची मुलं ना लातूरमध्येच राहिलेली, ठीक आहे. म्हणजे इतकं प्रेम, इतका एकोपा, इतकी संस्कृती आणि दुसऱ्यांनाही आपलं करून घेण्याची ही जी कला आहे ती मला वाटतं ही खूपच वेगळी आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पावणे तीन वर्ष कसे गेले हे मला खरंच कळलं नाही. आज प्रत्येकाच्या भावना जेव्हा मी जाणत होते आणि मी एक छोटी क्लिपिंग या ठिकाणी बघितली तेव्हा मला लक्षात आलं की इतक्या घटना या ठिकाणी होऊन गेल्या आणि खरंच कळलं नाही की या घटनांचा म्हणजे एक मूवी जशी आपल्या डोळ्यासमोरून निघते तशी ती मूवी आपल्या सगळ्यांसमोरून जात होती. वेगवेगळ्या संघटना, मी जेव्हा इकडे आले तेव्हा पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच तलाठ्यांची मोठी संघटना त्या ठिकाणी मोर्चा करत आली होती जिल्हाधिकारी, बरोबर आहे ना, जिल्हाधिकारी कार्यालयात. मी म्हटलं अरे ही माझं पहिलीच वेळ आहे की तलाठी पण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण आणि मोर्चा घेऊन येतात. मग मी जाणून घेतला तो प्रश्न काय आहे आणि मी ठरवलं की अशा अनेक प्रश्न आहेत, पण ऍडमिनिस्ट्रेशन हे फक्त GR पुरती लिमिटेड असू शकत नाही किंवा व्यक्तीचा प्रश्न हा फक्त त्या कागदापुरती रिलेटेड असू शकत नाही. कधी कधी आपण काम करू शकत नाही पण आपण चांगलं बोलू शकतो, त्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊ शकतो आणि त्याला निश्चित मार्ग देऊ शकतो. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सोल्युशन मेकर असणं हे खूप महत्वाचं आहे आणि सोल्युशन मेकर म्हणून बनताना एक खूप मोठी जबाबदारी करावी लागते. आपण नेहमी सगळ्यांना खुश करू शकत नाही. न्यायदानाचं काम करताना एक जणाच्या बाजूने निर्णय होणार, दुसऱ्या जणाच्या विरोध होणार आणि या दोन्ही पक्षांना आपल्याला सामोरं घेऊन जावं लागतं. बऱ्याचदा जिल्हाधिकाऱ्याचं पद हे लाल दिवा, गाडी, बंगला, वैभव या सगळ्यांमध्ये मूल्यमापन करताना जिल्हाधिकाऱ्यांनाही मन असतं किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांची फॅमिली, विशेषतः एक महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना असणारी सॅक्रिफायसेस, घर सांभाळताना आई म्हणून असणारी भूमिका, इथे कणखरपणे असणारा ऍडमिनिस्ट्रेशनची भूमिका, इथल्या सगळ्यांनी अनुभव नाही मागच्या की जेव्हा मी ओरडत होते, रागवत होते तेव्हा हे समोरच येत नव्हते आणि त्याच्याच नंतर 10 मिनिटांनी माझा रोल बदलत असायचा, कारण माझ्या मनात कधीच पूर्वग्रह दृष्टिकोन कोणाबद्दलच नव्हता. मी 10 मिनिटापूर्वी रागवल्यानंतर समोरची व्यक्ती पुन्हा आली तर मला आठवत नव्हतं की मी त्या व्यक्तीला काय बोलले आहे आणि कुठल्या कामासाठी बोलले. कारण मी कुठल्याही व्यक्तीवर जेव्हा कामासाठी डेडिकेशननी काम करत होते तेव्हा माझ्या मनात एकच विचार असायचा, ते काम कसं पुतळीला नेता येईल. आणि ते काम झाल्यावर त्या व्यक्तीच्या प्रती तो रोष नव्हता, त्या कामाच्या प्रती रोष होता. तरी सुद्धा जाणतं अजाणतपणे माझ्याकडून कधी शब्दात बोलण्यामध्ये कधी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे मला सुद्धा खूप प्रगल्भता आली या सगळ्या प्रवासामध्ये. हे सगळे सोबती असताना सुद्धा कधी कधी काही प्रवास हे एकट्यानेच जावे लागतात, कारण जिल्ह्यात कुठेही खडा पडला तर त्याची जबाबदारी फक्त जिल्हाधिकाऱ्यांवर येते. आणि म्हणून यामध्ये आपल्या स्वतःला खूप मानसिकरित्या सक्षम ठेवणं आणि हसतमुख आपल्या व्यक्तिमत्व, सकारात्मक ऑरा ठेवून आपलं व्यक्तिमत्व समोर नेणे हा त्या जिल्हाधिकाऱ्याच्या पदाची गरिमा ठेवणारा असतं. माझ्या आईने मला सांगितलं होतं जेव्हा कार्य करत होते आणि माझी पहिली पोस्ट होती SDM, त्यावेळेस हे असा भाऊ आहे आणि त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं की तुम्ही जेव्हा एका महत्वाच्या पदावर बसता, जिल्हाधिकारी असेल किंवा SDM असेल, तेव्हा त्या खुर्चीमुळे तुम्हाला सगळे सलाम करतील, पण खरा सलाम हा तुमच्या कार्यामुळे त्या पदाचा झाला पाहिजे, तुमच्या कार्यामुळे तुमची खुर्ची ओळखली गेली पाहिजे. हे मला पहिल्या दिवशी माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं आणि मी माझ्या कार्यात ते पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. ही खुर्ची आनंद देते, ही खुर्ची कार्यपूर्तीसाठी प्रेरणा देते, ही खुर्ची सर्वसामान्यांसाठी काम करण्याची, सतत झटण्याची, प्रसंगी वैयक्तिक मुलगी, मिस्टर, आई वडील यांची कुठलेही प्रसंग असेल बाजूला ठेवून पुरामध्ये काम करण्याची शक्ती देते.
एक महिला म्हणून महिलांच्या प्रती अतिसंवेदना देण्याची एक आपोआपच आपसुकच म्हणतात ते एक पाऊल पुढे येण्याची शक्ती देते, प्रेरणा देते. आणि ही खुर्ची आणि ही व्यक्ती जेव्हा टीका टिप्पणी होतात आणि जेव्हा नाहक गोष्टी होतात तेव्हा अधिक मजबूत करण्याची सुद्धा शक्ती देते. मी इकडून म्हणजे काम करताना जेवढी प्रगल्भ झाले, जेवढं मला तुमचे ऋण आले, जेवढे मी तुमच्या प्रवासामध्ये सगळ्यांचा आनंद आणि हा अनुभवाची शिदोरी घेऊन चालले, तेवढंच मला माझ्या मिस्टरांकडे पावती मिळेल घरी की मी अधिक संयमी झाले, अधिक समोरच्या व्यक्तीकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याचे शिकले, प्रश्नांच्या उकल करताना अधिक मुळाशी जाण्याची शिकले. कारण पुढचा प्रवास मला माहिती आहे की अधिक विस्तृत होणार आहे. संभाजीनगरहून सुरू झालेला हा प्रवास नांदेड आणि त्यानंतर बॉर्डर जिल्हा म्हणून लातूरमध्ये आला आणि त्यानंतर राज्याकडे माझा हा प्रवास वळलेला आहे. मला या सगळ्या कामामध्ये आणि या सगळ्या कार्यामध्ये म्हणजे तुम्ही एक फक्त अधिकारी म्हणून नाही, तर जसं मी तुम्हाला म्हणायचे माझा एसपी, माझा सीईओ, माझा तलाठी, माझा आरडीसी, माझा एचडीओ, माझा तहसीलदार, माझा कोतवाल, तसंच किंवा माझे डॉक्टर्स पण होते, माझे ऑफिस इथे बसलेले सगळ्यांनाच मला असं वाटायचं माझेच आहेत. पण त्याच ताकदीने तुम्ही पण मला आपली मॅडम म्हणून म्हटलं ना, हे मी विसरणार नाही. कारण माझं काम करताना मी एक दोनदा रात्री 12-12:30ला इलेक्शन मध्ये राऊंड मारताना माझी 2 तलाठी होते, मॅडम आपल्या मॅडम आहेत, रात्री कशाला, बसा ना मॅडम आम्ही करतो. हे प्रेम किंवा आपल्या मॅडमला त्रास होऊ नये म्हणून जी टीम बिल्डअप झाली, त्याच्यातून मिळणारा टीम लिडरशिपचा आनंद आणि कार्य 100% झाल्यानंतर मिळणारी पावती ही दुसऱ्या कार्यामध्ये मिळू शकत नाही. आपल्या सगळ्यांचा स्नेह हा असाच माझ्याकडे कायम ठेवावा. कृतज्ञता तर प्रत्येक क्षणामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीपाशी आहे, प्रत्येक परिवाराशी आहे. आणि याच्यामध्ये तसे की माझा हा प्रवास हा पुढचा राज्यव्यापी आहे. लातूरला मी कधी पण इंडस्ट्री इन्स्पेक्शन साठी येऊन तुम्हाला भेटू शकते, याच्यासाठी स्कोप ठेवलेला आहे. आणि एकच वाक्य मला जास्त, मी नेहमी खूप बोलते, प्रसाद आणि ते सगळे बघतायत की, पण आज माझा फ्लो तेवढा जमणार नाही. माझ्या पुस्तकातनं मी महबूबच्या आभासरे या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला वाटलेल्या संवेदना सुद्धा मी लिहिल्या. पण अशा अनेक संवेदना आहेत ज्या माझ्या हृदयात आहेत, ज्या अव्यक्त आहेत आणि ज्या तुमच्याच आहेत, त्यावर तुमचाच अधिकार आहे. मी एवढंच सांगेन की जिल्हाधिकारी म्हणून माझ्या केबिन पुढे किती मर्सिडीज, किती BMW उभ्या राहिल्या हे तुम्ही पाहिलेलं आहे, त्याची मला कधी खंत नाही. पण जिल्हाधिकारी म्हणून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि सर्वसामान्यांना माझ्यापर्यंत येण्याचा अप्रोच मी नक्की दिला, हे मात्र मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. मला पुढच्या याच्यामध्ये 2 संयमी आणि शांत लोक एकत्रित काम करणार आहेत, एसपी आणि कलेक्टर. आणि माझी खात्री आहे की सीईओ, त्याच्यानंतर आयुक्त आणि या चौघांची टीम तेवढ्याच प्रगल्भतेने आणि लातूरच्या विकासासाठी काम करेल. मला दिलेलं भरभरून प्रेम लातूरकरांचं, 3 वर्षामध्ये अनेक प्रसंग आले, पूर होता, दुष्काळ होता, रस्त्यावर उतरून काम करावं लागत होतं, अनेक आव्हानं होती. पण माझ्या डोळ्यामध्ये क्वचितच पाणी कोणी पाहिलं. इथे बसलेले डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचे सगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. तेवढी कणखरता मिलिटरी कॉलेजची असल्यामुळे मी बाळगली आहे. पण या बदली झाल्यापासून 15 दिवसामध्ये 3ऱ्यांदा तुम्ही माझ्या डोळ्यातून पाणी काढा. हे लातूरकरांचं प्रेम आहे. कारण मी जेवढी कणखर आहे तेवढी संवेदनशील आहे, हे या ठिकाणी सांगितलंय. हे प्रेमच आहे, ही आपुलकी आहे, हा स्नेह तुमचा आहे. आणि तो स्नेह आणि ती आपुलकीच प्रत्येक वेळेस मला चांगलं काम करण्यासाठी अधिक प्रेरक करते, प्रेरणादायी ठरते. आणि तुमची शाबासकी, लातूर मधली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट माझ्या दृष्टीने अवॉर्ड मिळाल्यापेक्षा सुद्धा किंवा त्याचं कौतुक झाल्यापेक्षा, जेव्हा एखादी आई मुलीला लगबगीने हात घेऊन यायची
एखादे वडील म्हणायचे की 2 मिनिटं थांबा ना मॅडम, माझ्या मुलीला तुम्हाला भेटवायचं आहे. एखादी महिला म्हणायची की मॅडमशी आम्ही डायरेक्ट भेटू शकतो, महिला जिल्हाधिकारी असल्यामुळे. महिलांच्या कळपात मी रमायचे. मला सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट जर कधी वाटली असेल, कुणी दिली असेल, तर ती होती की मॅडम तुमच्याशी बोलल्यावर असं वाटतं की आमच्या घरातल्या मेंबर्सशी आम्ही बोललो आहोत. माझ्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट लातूरमधनं मी घेऊन चालली आहे. जिल्हाधिकारी हे तुमच्यापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले. माझ्या हृदयात तुम्ही तुमची जागा निर्माण केली. यापेक्षा दुसरं जास्त अजून श्रेष्ठ काहीच असू शकत नाही. आज 2 ओळी मला वाटतं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. माझा आवाज चांगला नाही, नाही तर मी म्हटलं असं तुम्ही पण म्हणू